बटाट्यामध्ये रवा ओतून नेमकी काय बरं रेसिपी करणार? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? बटाटा आणि रवा एकत्र आलेत तर भरपूर रेसिपीज होतात. आज त्यातलीच एक खूप छान चविष्ट अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. ही रेसिपी तुम्ही पाहुणे आल्यावरती नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता किंवा आता मुलांच्या शाळा चालू होतील तर मग मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. आदल्यामधल्या वेळेमध्ये मुलांना भूक लागली तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता. बरं, स्टार्टर म्हणून करा किंवा साईड डिश म्हणून रेसिपी खूप कमाल आहे. एकदा व्हिडिओ संपूर्ण पाहिला ना तर खात्रीने सांगते तुम्ही नक्की ही रेसिपी करणार आहे. या रेसिपीसाठी इथे मी एक बटाटा घेतला आहे. पहा, बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतरनं हा बटाटा आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे. बारीक किसणीनेच किसा, मोठ्या किसणीने किसू नका. जर तुमच्याकडे बारीक किसणी नसेल तर मग तुम्ही चॉपरमध्ये वगैरे हा बटाटा छोट्या छोट्या फोडी करून त्यामध्ये फिरवून घेतलात तरी चालेल. पण मोठ्या किसणीने किसायचा नाही आहे आपल्याला बटाटा, असा जरा बारीकच हवा आहे. शक्यतो अद्रक किसायच्या किसणीनेच हा संपूर्ण बटाटा किसून घ्या. आता बटाटा किसून झाला की 2-3 पाण्याने आपल्याला याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतरनं घट्ट असं पिळूनसुद्धा घ्यायचे. पहा, अगदी या पद्धतीने मी 2 ते 3 पाण्याने हा बटाटा स्वच्छ धुवून घेणार आहे. म्हणजे यामधला जो स्टार्च आहे तो पूर्णपणे निघून जाईल. पहा, 2-3 पाण्याने बटाटा धुतल्यानंतरनं बटाटा छान असा चमकतोय, त्याला एक शाईन आलेली आहे आणि बटाटा आहे ना थोडासा असा कडकसुद्धा होतो. त्यामुळे 2-3 पाण्याने नक्कीच धुवा. आता बटाटा आणि रवा साईडला ठेवून दिलेला आहे मी. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरच्या घ्यायच्यात. एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया, ज्यामुळे आपला जो पदार्थ आहे ना तो छान चटपटीत होईल. इथे पहा, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मिरच्या घ्यायच्या आहेत. इथे मी जवळपास 5-1 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतरनं थोडंसं अद्रकसुद्धा मी इथे घेतलं आहे. अद्रक खूप जास्त घालायचं नाही आहे. अगदी या पद्धतीने थोडंसं अद्रक आपल्याला इथे वापरायचं आहे. अद्रकसुद्धा मी बारीक चिरून घालणार आहे, म्हणजे मिक्सरमध्ये ते लवकर बारीक होईल. आता वाटण कमी आहे ना, तर मग अद्रक किसून घेतलं तरी चालेल तुम्ही, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होईल. ऑन ऑफ मोडवरती मी हे वाटण करून घेतलं. पाणी घालायचं नाही आहे आणि दरदरीत अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे वाटण काढून घेऊया. शक्यतो भांडं थोडं मोठं घ्या, कारण आपल्याला यामध्ये बाकीच्या गोष्टीसुद्धा ॲड करायच्या आहेत. आता जो आपण बटाटा किसून ठेवला होता तो घालून घेऊया. इथे बटाटा घातला की लगेचच आपल्याला रवासुद्धा घालायचा आहे. रवा मी इथे बारीक रवा वापरणार आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतरनं वापरा. या रेसिपीसाठी शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा. जो 0 नंबरचा रवा येतो ना, अगदी तो रवा. तर पहा, इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही रव्याचं प्रमाण कमी जास्त करा. मी ही रेसिपी 4 जणांसाठी करते आहे. त्यासाठी 1 बटाटा आणि 1 मोठी वाटी रवा, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर पहा, आता मी इथे कढीपत्त्याची काही पानं छान स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतरनं ती कैचीने अशा पद्धतीने चिरून घेऊया. कढीपत्ता असा चिरून घातल्यामुळे त्याचा सुगंध खूप छान येतो. तर पाहू शकता तुम्ही, अगदी बारीक असा मी हा कढीपत्ता चिरून घेतला आहे. याच पद्धतीने तुम्हीसुद्धा कढीपत्ता घाला. अख्खी पानं घालण्यापेक्षा असा चिरून घातला ना तर खरंच त्याचा सुगंध छान येतो. आता कढीपत्ता घालून झाला की लगेचच आपण यामध्ये जिरं घालून घेऊया. जिऱ्यामुळे सुद्धा या पदार्थाला छान चव येते, त्यामुळे जिरं नक्कीच घाला. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मी इथे जवळपास 2 चमचे इतपत मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त करून घ्या. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी मी इथे मोजून घालणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला किती प्रमाणामध्ये पाणी लागलेलं आहे. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी आधी ते हिसळून घेतलं, कारण मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी मिरची असते, तर शक्यतो त्या पद्धतीने पाणी घाला. इथे मी ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच सेम वाटीने पाणीसुद्धा इथे घालून घेतलेले आहे. पहा, आता आपल्याला हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचे. पाणी सुरुवातीला थोडं घाला, त्यानंतरनं हळूहळू पाण्याचं प्रमाण वाढवा. आपल्याला अंदाज घेत घेत पाणी घालायचे, ही गोष्ट लक्षात घ्या. संपूर्ण किती पाणी लागते ते तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. पहा, आता परत मी जवळपास अर्धी वाटी पाणी घातले आणि हे पुन्हा एकजीव करून घेते आहे. आपल्याला रवा खूप घट्ट ठेवायचा नाही आहे आणि अगदीच पातळही करायचा नाही आहे. तर इथे पहा, अशा पद्धतीने थोडं थोडं करून तुम्हीही पाणी घालायचं आणि त्यानंतरनं हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला जवळपास बरोबर 2 वाट्या पाणी इथे लागलेलं आहे. तर पहा, मी इथे संपूर्ण पाणी आता घालून घेते. बरोबर 2 वाट्या पाणी इथे मी वापरलेलं आहे.
तर तुम्हीसुद्धा लक्षात घ्या, कोणत्याही भांड्याने तुम्ही रवा मोजून घ्याल त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचे. आता हे मिश्रण आपलं छान असं तयार करून झालं. कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. लगेचच हे मिश्रण यामध्ये घालायचे. कढईमध्ये तेल वगैरे घालण्याची गरज नाही आहे. असंच हे मिश्रण घाला तरीसुद्धा चालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बटर थोडंसं वापरू शकता. पहा, आता मी हे छान असं एकजीव करून घेते आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सतत असं हलवत राहायचे, म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत. तर पहा, मी इथे जवळपास 2 मिनटं हे छान असं हलवून घेतलं. त्यानंतरनं हे मिश्रण अशा पद्धतीने घट्टसर झालेलं आहे. आपल्याला हे मिश्रण खूप पातळ करायचं नाही आहे आणि अगदीच घट्टही नको आहे. या पद्धतीने हवं आहे पहा. तर आता मी इथे 2-3 मिनटं अशाच पद्धतीने याला मध्ये मध्ये हलवत हे छानसं शिजवून घेणार आहे. खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे. आपण असंही हा पदार्थ पुढे शिजवणारच आहोत, त्यामुळे याला तुम्ही फक्त 2-3 मिनटासाठी अशा पद्धतीने शिजवून घ्या. त्यानंतरनं आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. मी इथे काचेच्या भांड्यात काढते आहे. तुम्ही स्टीलच्या भांड्यात काढलं तरी चालेल. फक्त प्लास्टिकचं भांडं वापरू नका, कारण रवा बऱ्यापैकी गरम आहे. पहा, मी इथे संपूर्ण रवा या पद्धतीने या भांड्यात काढून घेतला. हलकासा कोमट होऊन द्यायचा आहे. त्यानंतरनं पुढची कृती करायला घ्यायची. तुमच्या हाताला सोचेल इतपत हा रवा थंड करून घ्या. त्यानंतरनं हाताला अगदी थोडंसं मी तेल लावून घेतलं होतं आणि पहा, आता व्हिडिओत दाखवते आहे ना त्या पद्धतीने मी याचे वडे तयार करून घेते आहे. मी तुम्हाला आज याला मेदूवड्याचा आकार देऊन दाखवते आहे. तुम्हाला जर मेदूवडे करायचे नसतील तर तुम्ही फक्त गोलाकार किंवा चपटे वडेसुद्धा करू शकता. आपल्या ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या येतात ना, अगदी त्या पद्धतीने एकदम चपट्या पुऱ्या जर याच्या केल्यात ना, तर त्यासुद्धा खूप जास्त कमाल होतात, खूप कुरकुरीत होतात. तुम्ही मेदूवडे तर कराच, पण काही त्याच्या पुऱ्यासुद्धा करून पहा. अगदी चपट्या करायच्या, छोट्या करायच्या, खायला कमाल लागतात. एकदा नक्कीच ट्राय करा. पहा, आता मी याच्या अशाच पद्धतीने संपूर्ण मेदूवडे करून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तो आकार तुम्ही देऊ शकता आणि तुमच्या आवडीचे काही जिन्नससुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. जसं की तुम्ही कोथिंबीर घालू शकता, खोबरं किसून घालू शकता किंवा इतर कोणते जर मसाले तुम्हाला यामध्ये वापरायचे असतील तर ते सुद्धा नक्कीच वापरू शकता. मी आज तुमच्यासोबत झटपट होणारी रेसिपी शेअर केली आहे. मुलांना बऱ्याचदा अशी दुपारच्या वेळी भूक लागते, त्यावेळी काय करावं हा प्रश्न पडतो. त्या टायमिंगमध्ये तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता. करायला सोपी आहे आणि खरंच खायलासुद्धा खूप जास्त चविष्ट आहे. अगदी झटपट होतात हे वडेसुद्धा आणि पापड्यासुद्धा. तुम्ही पापडी नक्कीच ट्राय करा. मी नंतर शिल्लक राहिलेल्या पिठाची पापडी केली होती, पण तो व्हिडिओ शूट केला नाही, म्हणून मी तुम्हाला परत परत सांगते आहे. ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या येतात ना, त्या पद्धतीच्या पापड्यासुद्धा करून पहा. त्या खूप जास्त कुरकुरीत होतात. तर पहा, इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल छान गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये एक एक करून वडा सोडायचा आहे. सुरुवातीला इथे मी थोडंसं बॅटर घालून पाहिलं. बॅटर लगेचच वर आलं आहे, म्हणजे तेल छान गरम आहे. गॅस मी मोठा ठेवलेला आहे. मोठ्या गॅसवरच आपल्याला हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. जर तुम्ही बारीक गॅसवरती सोडलेत तर हे वडे तेल पितील, त्यामुळे गॅस मोठा ठेवा आणि मग हे वडे तेलामध्ये सोडा. हे वडे अजिबातच तेलकट होत नाहीत. तुम्हाला मी पुढे दाखवेलच. अजिबात तेल वगैरे पित नाहीत हे वडे, त्यामुळे नक्कीच तुम्ही मुलांना हे बिंदास देऊ शकता. पौष्टिक आहेत आणि घरी केलेले आहेत, त्यामुळे टेन्शन नाही. पहा, अगदी या पद्धतीने आता हे पलटी करून घेऊया आपण. 1 मिनिटभर फक्त ह्याला एका साईडने होऊन द्यायचं. त्यानंतर अशा पद्धतीने पलटी करायचं आणि मोठ्या गॅसवरच हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मध्ये जर तुम्हाला वाटलं तर थोडासा गॅस मीडियम केलात तरी चालेल. रवा शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि आधी तो शिजलेला आहे बऱ्यापैकी, त्यामुळे पहा, ह्याचा छान असा रंग बदलेपर्यंत फक्त आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. ह्याचा असा मस्त रंग आला ना की मगच हे वडे काढा. हलक्या रंगावरती काढू नका, नाहीतर वडे मऊ पडतात. थोडा डार्क रंग येऊ द्या, त्यानंतरनं काढा, म्हणजे वडे बऱ्याच वेळ कुरकुरीत राहतात आणि खायलासुद्धा छान लागतात. पहा, मस्त असा रंग आलेला आहे. आता मी हे वडे काढून घेते. याचा मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवणार आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याचा आवाज ऐकल्यानंतरनं लगेचच तुम्ही ही रेसिपी करायला घ्याल. मस्त आतमधनं पोकळ होतात. तर पहा, मी इथे संपूर्ण वडे तेलातनं काढून घेतलेले आहेत. आता आपण अशाच पद्धतीने बाकीचे वडे सोडूया. हे दुसरी बॅच तळताना गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतरनं यामध्ये वडे सोडून घ्यायचे. पुन्हा 1 मिनिट झाला की हे पलटी करून घ्यायचे आणि मग सतत मध्ये मध्ये हलवत हे वडे छान असा डार्क गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. पहा, वरतून किती कुरकुरीत झालेत ना आणि आतमधून अगदी पोकळ आहेत, पाहू शकता तुम्ही.
त्यामुळे हे वडे खायला खरंच खूप कमाल लागतात. एकदा तरी नक्कीच ट्राय करा. आता इथे माझ्याकडे आधीच मी एक सॉस तयार करून ठेवला होता मोमोजसाठीचा. मी इथे तोच सॉस घेतला आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सॉस घेऊ शकता. अगदी टोमॅटो केचप, मेयोनीज किंवा मग हिरवी पुदिन्याची छान अशी चटणी त्यासोबतसुद्धा हे वडे खूप कमाल लागतात. अगदी कोणत्याच प्रकारचा सॉस किंवा चटणी नसेल ना तरीसुद्धा चालेल. अप्रतिम होतात. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.